आता 28 कॉल काही 32 कॉल आमच्या धनंजयनी एका व्यक्तीला केलेले आहेत. तो जो गुन्हेगार त्याच्यात म्हणून ॲड झालेला आहे. एवढे मग ते म्हणतात की 10 मिनिटात तुमचा माणूस येणार आहे. तुम्ही 10 मिनिटात उचलताय, 10 मिनिटात येणार आहे. किती वाईट आहे. मग जर आपल्याला सुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार. इतकं मग त्याला त्याचे फार डोळे काढून मारले. काय केलं होतं त्यानं? एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली. मध्ये आपण सुरुवातीला जी मागणी केली होती पहिल्याच दिवशी, ती मागणी अशी होती की सीआयडी कडे चौकशी करावी, सीबीआय कडे. पण आता तूर्त असं कळतंय की हा तपास आहे तो पोलिसांकडनं गेलाय आणि तो आता सीआयडी तपास करणार आहे. हो. तर या संदर्भात आपलं काय मत? नाही, इथं कसं आता ग्रामीण भागातले सर्वजण आपण असताना मी तिथं खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळं मला सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी केली. केंद्रातला मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती. पण इथं जी सर्व मॉब बसला किंवा जी गाववाली सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती, प्रत्येकाला सीआयडी, सीबीआय ह्याच्यातला एवढाही माहित नसतं. त्याच्यामुळे कुणी सीडीआय म्हणेल, कुणी एसआयटी म्हणेल. हा विषय वेगळा वेगळा आहे. पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे, तर आम्हाला मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे. हीच प्रामाणिक भूमिका आहे, बाकी दुसरं काही नाही. पण काय वाटतं की आता आपण त्याच्या नाही, कुटुंबियांना आता भेटलात, हा कारण प्रकार जो सतत आहे ते पोलीस यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच घडलेला आहे. ठीक आहे, ही घटना घडली ही तर निंदनीय आहे, पण पोलिसांनी वेळेत जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती. पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतोय यांच्याशी तर त्यांचं असं येतंय सोड की ही पोलीस यंत्रणेला माहिती सुद्धा असलं पाहिजे. आता 28 कॉल काही 32 कॉल आमच्या धनंजयनी एका व्यक्तीला केलेले आहेत. तो जो गुन्हेगार त्याच्यात म्हणून ॲड झालेला आहे. एवढे मग ते म्हणतात की 10 मिनिटात तुमचा माणूस येणार आहे. तुम्ही 10 मिनिटात उचलताय, 10 मिनिटात येणार आहे. किती वाईट आहे. मग जर आपल्याला सुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार. इतकं मग त्याला त्याचे फार डोळे काढून मारले. काय केलं होतं त्यानं? एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली. मग जर आपल्याला सुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार. इतकं मग त्याला त्याचे फार डोळे काढून मारले. काय केलं होतं त्यानं? एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली. ही सर्वात महत्त्वाची म्हणजे एखादं फटका मारलाय आणि जीव गेलाय असं नाही झालं. त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे. त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची घटना आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं.